मिक्सरच्या भांड्यामध्ये कधी कोबी टाकून पाहिला आहे का? नाही टाकला तर एकदा नक्की टाकून बघा आणि इतका मस्त चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता किंवा जेवणासाठी म्हणूनही संध्याकाळच्या वेळेस छान असा हा पदार्थ बनतो. आता तो कोणता तो बघू. आता सगळ्यात आधी हा कोबी आहे, त्याचे एक गड्डा घेतलेला आहे, कोबीचा एक गड्डा, आणि त्याचे जे पानं आहे ते एक एक दोन दोन पानं ते काढून टाकले, स्वच्छ धुवून घेतला. कारण कोबी कापल्यानंतर धुता येत नाही म्हणून मी आधीच धुवून घेतला. आता त्याचे मोठे मोठे या पद्धतीने तुकडे केले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू बंद असा करत हा कोबी आपल्याला वाटून घ्यायचा आहे किंवा मिक्सरच्या भांड्यातून तो काढून घ्यायचा आहे. आता कोबी किसूनही यामध्ये घेतला असता, पण कोबी किसल्यानंतर थोडे थोडे जे कोबीचे असे पानं असतात ते तसेच असतात, म्हणून कोबी किसून न घेता या पद्धतीने मिक्सरमध्ये काढला आणि तो मग एकदम मस्त असा निघाला. एकदम बारीकही नाही काढायचा, असा थोडासा जाडसर ठेवायचा. आता एकाच वेळेस कोबी घेतला तर निघत नाही, म्हणून मी थोडा थोडा कोबी मिक्सरच्या लहान्या भांड्यामध्ये घेऊन तो या पद्धतीने काढलेला आहे. आता याला कोबी जो आहे तो किसला किंवा असा मिक्सरमधून काढला का त्याला खूप असं पाणी शिल्लक असतं. ते पाणी कसं काढायचं तेही बघू आपण. आता एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, किचनमधला कपडा घेतलेला आहे, म्हणजे थालीपीठ बनवताना जो कपडा आपण असतो तो, त्या कपड्याने एकदम पातळ असा कपडा घेतला आणि त्या कपड्याने हा कोबी जो आहे तो या पद्धतीने असा पिळून काढलेला आहे, म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे सगळं. हे बघा किती पाणी असं निघलेलं आहे. आता या कोबीला जे आहे अजिबात पाणी सोडित नाही कोबी, अशा पद्धतीने पिळून घेतल्यानंतर. आता हा कोबी आहे तो पुन्हा एका ताटामध्ये काढून घेतला आणि असा सुट्टा झाला. एकदम मस्त असा कोबी एकदम सुट्टा असा झालेला आहे. आता आजी ज्या पद्धतीने सांगते त्याच पद्धत सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण हा पदार्थ बनवत आहोत आजीच्या पद्धतीने. आता यामध्ये चांगली एक मूठ कोथिंबीर अशी कापून घेतलेली आहे. फक्त पानं घेतले आणि एकदम बारीक अशी एक मूठ कोथिंबीर कापून घेतली. आता मसाला काढलेला आहे वाटण्यासाठी. 1 चमचा मोठा पोह्याचा चमचा धणे घेतले, 1 चमचा जिरे घेतले, मिरच्या घेतल्या, लसूण घेतला, आल्याचा तुकडा घेतला. पाणी न घालता त्याच कोबी ज्या भांड्यात काढलं त्याच भांड्यामध्ये हा मसाला काढलेला आहे. अख्खे धण्यानी या जो बनवत आहोत पदार्थ त्याला खूपच छान अशी चव येते. आता 1 ते 2 बटाटे उकडलेले आहे. एक मोठं मीडियम साईजच्या कोबीसाठी 2 बटाटे मीडियम साईजचे घेतलेले आणि ते कुकरच्या डब्यामध्ये मी शिजवून घेतलेले आणि ते असे हातानेच मॅश केलेले, मॅशरनी न करता तेही या कोबीमध्ये टाकले. थोडीशी हळद टाकलेली आहे, लाल तिखट, यामुळे कलर छान येतो, तिखट अंदाजानुसार. मीठ टाकलेलं आहे. आता हे एकदम मिक्स असं एकजीव केलेलं आहे कोबी, बटाटा आणि जे मसाले टाकलेले आहे ते. आता छान याचा गोळा बनलेला आहे. बटाट्यामुळे छान असा मऊ असा गोळा झालेला आहे हा. आता हे थोड्या वेळ साईडला ठेवून दिलेलं आहे एका
पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे सगळं एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे आणि इकडं मी ज्या पद्धतीने आपण चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीने इकडं कणिकही मळून घेतलेली आहे. आता एका पातेल्यात काढलं म्हणजे घ्यायला पातेल्यामधून जसे लागल म्हणजे तसे बनवायचे. आता ही कणिक मळलेली आहे. आता सध्या एक बनवतो आणि एकदम गुबगुबीत असं हे आपलं कोबीचा नाश्ता बनला जातो. आता सगळ्यात आधी थोडासा उंडा घेतलेला आहे आणि या पद्धतीने त्याची गोलवाटी बनवून घेतली. आता दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने ही जी चपातीची कणिक आहे तिने छान असा गोल उंडा एक अशी खोलगट वाटी बनवून घेतलेली आहे. आणि आता याच्यात जेवढं हे कोबीचं केलेलं आहे आपण ते जेवढं बसल तेवढं टाकायचं. कमी जर टाकलं तर ती चपाती खाल्ल्यासारखं वाटतं आणि पराठाही फुगत नाही. आणि पुन्हा असं दोन्ही अंगठ्याने दाबून आणि जेवढं शिल्लक पीठ आहे ते या पद्धतीने असं बंद केलेलं आहे त्याचं तोंड. आणि थोडंसं पीठ शिल्लक होतं म्हणून मी तसंच दाबून दिलं. आता जास्त पीठ असतं तर काढून घेतलं असतं. आता पुन्हा एक ह्या कोरड्या पिठामध्ये बुडून घेतलं आणि असं थोडंसं असं हाताने असं थापून घेतलं. त्यानंतर मग थोडा तो अलगद हाताने त्याच्या कडा लाटलेला आहे. जास्त दाब दिला की ते फुटण्याची शक्यता असते म्हणून फक्त अलगद हाताने असं दाबून लाटलेला आहे. आणि अजिबातही फुटत नाही कारण कोबी आपण कपड्याने त्याच्यातलं पाणी काढलं म्हणजे कोबी पाणी सोडित नाही. आणि बटाट्यामुळं छान असं त्याला एकजीवपणा येतो. आता लाटून झालेलं आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि हा जो लाटलेला आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असा लाटलेला पराठा आहे तो भाजायला टाकायचा. आणि दोन्ही साईडनी मस्त तेल किंवा तूप लावून हा भाजून घेतलेला आहे. भाजताना मीडियमच गॅस ठेवलेला आहे आणि थोडं दोन्ही बाजूंनी तेल लावून आणि तो भाजलेला आहे व्यवस्थित तेल किंवा तूप. आता मी तेलच लावून भाजलेला आहे आणि अशा पद्धतीने मस्त असा हा गुबगुबीत कोबीचा नाश्ता झालेला आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजला आणि मस्त अशी पूड पण आलेले आहे बघा. मस्त सगळीकडं हे कोबीचं जे स्टफिंग केलेलं आहे ते गेलेलं आहे सगळीकडं. अशा पद्धतीने मस्त असा आपला हा नाश्ता बनवून झालेला आहे. पौष्टिक आणि चविष्ट.